नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण एक वडीचा प्रकार बघणार आहोत। तिखट वडी आहे ही, ती म्हणजे कोबीची वडी। ही वडी आपण जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूला जसं आपण पापड कुरड्या भजी वाढतो तिथे वाढता येईल किंवा दुपारच्या चहाबरोबर घेता येईल। ही वडी मस्त लागते अगदी। तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हा एक छोटा कोबी घेतलाय मी, 380 ग्रॅम आहे हा। तर हा स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता किसून घ्यायचा आहे तो आपल्याला। हा किसलेला कोबी 2 वाट्या भरून घ्यायचा आहे आपल्याला। या लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, नंतर 1 टीस्पून धने, अर्धा टीस्पून जिरं आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या। हे सगळं आपल्याला भरडसर वाटून घ्यायचं आहे। या परातीमध्ये कोबीचा किस काढून घेऊ। आता याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। सुरुवातीला ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, 1 वाटीभर। कोथिंबीर भरपूर घातली ना की कोबीचा उग्रपणा कमी होईल। आपण एक खरबरीत वाटून घेतले ना आलं लसूण मिरची धने जिरे, ते घालते। अर्धा टीस्पून ओवा आपण असा हातावर चुरडून घालू, म्हणजे छान वास लागेल त्याचा। तिखट घालते अर्धा टीस्पून, 2 टीस्पून तीळ घालते याच्यामध्ये। छान लागतात तीळ दाताखाली खाताना। पाव टीस्पून हळद घालते, हिंग घालते पाव टीस्पून। ही थालीपीठाची भाजणी घेतली मी, पाऊण वाटी, ती घालते। याने खूप छान चव येणार आहे आपल्याला, खुसखुशीत होतील वड्या। आणि हे पाव वाटी बेसन घेतलंय मी, ते घालते, बाइंडिंगसाठी कामाला येईल ते। आणि आता अगदी शेवटी मीठ घालू आपण, म्हणजे अंदाज येतो आपल्याला किती आहे मिश्रण ते। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ आपण। कोबी आणि कोथिंबीरीचा ओलावा आहे, त्याच्यामध्ये शक्यतोवर मिसळलं जाईल ते। आणि अगदी वाटलंच ना कोरडं तर थोडंसं पाणी घालू, कारण भाजणी आहे ना थालीपीठाची, ती नंतर फुगते जरा। पाणी घेते, बघूया आपण। करून घेते असं व्यवस्थित मळून घेतलंय मी हे पीठ। तर हे बघा थोडंसं घट्ट आहे, ह्याच्यापेक्षा थोडंसंही हवं। तर थोडंसं पाणी घालते, अगदी थोडंसं, कारण ही भाजणी फुगेल थोडी। मिसळून घेते आणि आता हे एक 15-20 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला। झाकून ठेवते। 20 मिनिटं झाली आहेत, बघू आपण। वा, छान मुरलं आहे पीठ, हे बघा असं सैलसर हवं। आता या मिश्रणाचे लांबट गोळे तयार करून घेऊ आपण। हे बघा असं, हे असं करायचं। फारही जाड नको, नाहीतर कापताना तुटतात त्या वड्या। हे बघा असं। असं करून घेते। या पातेल्यामध्ये पुरेसं पाणी गरम करायला ठेवलंय मी। या चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेऊ आपण, म्हणजे ते उंडे खाली चिकटणार नाहीत। हे उंडे पुन्हा सारखे करून घ्यायचे आणि ठेवू याच्यामध्ये। पाणी तापलंय चांगलं आता। तर आता ही चाळणी याच्यावर ठेवू पातेल्यावर आणि झाकण ठेवते। आता
आता हे उंडे आपल्याला 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचे। एक काळजी घ्यायची की पातेल्यातलं पाणी संपायला नको, नाहीतर खाली लागू शकतं ते। मध्यम गॅस ठेवलाय मी। 20 मिनिटं झाली आहे, जर बघू आपण शिजलंय का बघू। सुरी घालून बघू शकतो। हे बघा, काही चिकटलं नाही आहे सुरीला। गॅस बंद करते आणि चाळणी बाहेर काढून घेते। काढून घेऊ। आता हे उंडे पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत आपल्याला आणि मगच त्याच्या वड्या कापू आपण। हे कोबीच्या वडीचे उंडे गार झालेत। आता आपण एक गोष्ट करू शकतो, समजा आपल्याला नंतर हवे असतील हे उंडे तर एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण। हे 7-8 दिवस सहज टिकतात। हे कापून घेऊ आपण। सुरीला ना थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही ते। आपल्याला कशा पातळ किंवा मध्यम जाड हव्या असतील ना वड्या, तशा कापून घ्यायच्या। पातळ कापल्या तर कुरकुरीत होतात त्या। अशा कापून घेते वड्या। हे बघा, अशा झाल्यात वड्या। या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय मी। मीडियम गॅसवर आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं तेल। तेल तापलंय चांगलं। वड्या सोडू त्याच्यामध्ये आणि वड्या सोडून झाल्या की गॅस कमी करायचा आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित होतील त्या। गॅस बारीक केलाय मी आणि आता अगदी खमंग तळून घेऊ आपण त्या। गॅस बारीक असल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित होतील त्या। यात आपण एक गोष्ट करू शकतो, कोणी पाहुणे येणार असले ना आपल्याकडे तर या वड्या थोड्या प्रमाणात तळून घ्यायच्या, म्हणजे थोडा वेळ तळून घ्यायच्या आणि अगदी वेळेवर पुन्हा तेलात घालायच्या, म्हणजे अगदी कुरकुरीत मस्त होतात त्या। आता या झाऱ्याने काढून घेऊ, म्हणजे तेल राहणार नाही त्याच्यामध्ये। अशा मस्त खुसखुशीत कोबीच्या वड्या तयार झाल्यात आपल्या। याचे उंडे जर आपण आधी करून ठेवले तर वेळेवर आपल्याला फक्त त्याच्या वड्या कापून तळायच्या आहेत, म्हणजे काम कमी होईल आपलं। आहे ना अगदी मस्त रेसिपी। तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।